साहेब मला आवडता तुम्ही. फक्त आवडतो की बाबा म्हणाले तसं खरंच तुझं माझ्यावर मनापासून प्रेम आहे? इट्स ओके मित्रा, आत्ता मला या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तरी हरकत नाही. इट्स ओके. महत्वाचं काय आहे, तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. मला माझ्या मनातलं तुला सांगता आलं, तुझ्या मनातलं मला कळलं. इट्स ओके. आय कांट बिलीव्ह हे अरेंज मॅरेज आहे. मी कधी विचार सुद्धा केला नव्हता की मी अरेंज मॅरेज करेन. बट इट्स ओके, मी तयार आहे. अरेंज मॅरेज असू दे, लव्ह मॅरेज असू दे, महत्वाचं काय, एकमेकांची मनं समजून घेणं. आणि समोरच्याचं मन समजून घेता येणारं जगातलं प्रत्येक नातं खूप स्पेशल असतं. आणि आता आपण या नात्यात एंटर करायचा डिसिजन घेतला ना, मग बघू, एक्सप्लोर करताना प्रेम सापडेल. घाई काय, पटतंय ना? देवी आई, तू आजवर माझ्यासाठी जे जे केलंस ते सगळं तू माझ्या भल्यासाठी केलंस. आणि तू जे केलंस तेच मी माझं भाग्य मानलंय. अद्वैत साहेबांची रक्षा कवच बनवून मी त्यांच्या आयुष्यात आले. पण आता त्यांची अर्धांगिनी म्हणून मी एक नवा प्रवास सुरू करायला निघाले. तुझे आशीर्वाद माझ्या आणि अद्वैत साहेबांच्या पाठीशी आहेत हे मला माहिती आहे. पण तुझ्याकडे आता एकच मागणी आहे. लग्नानंतर अद्वैत साहेबांच्या डोक्यावर असलेली मृत्यूची टांगती तलवार बाजूला झाली की रुपालीबाई साहेबांना सद्बुद्धी दे. अद्वैत साहेबांना त्यांच्या मातृत्वाची ओढ आहे ग. मातृत्वाला कलंक नको लागायला, म्हणून रुपालीबाई साहेबांच्या हातून काही वाईट नको घडू देऊस. मला सद्बुद्धी दे असं सांगत होतीस का? म्हणजे तुला चांगली बुद्धी दे असं तू तुझ्या त्रिनेना देवीला सांगत होतीस का? हं? शत्रू आहेस की नाही माझी? सगळं छान चाललं होतं की नाही? कशाला अट्टहास सून व्हायचा? बाईसाहेब, मी शेखर साहेब आणि ममता मावशींची सून होणार आहे, तुमची नाही. आणि माझ्यासाठी तुम्ही माझा शत्रू कधीच नव्हता. त्यामुळे तुम्ही सुद्धा जमल्यास हे शत्रुत्वाचं मनातून काढून टाका आणि माघार घ्या.
शब्दच माहित नाहीये मला. माघार घेणं या रुपाली म्हात्रेच्या स्वभावातच नाहीये. आता हट्टाने करतेस ना सगळं, मग आता जे काही होईल ते भोगायलाही तयार राहा. ही तुझी त्रिनयना देवी ह्या रुपाली देवीचं काहीही वाकडं करू शकत नाही. स्वतःच्या हाताने नशीब लिहिलंयस ना, बघ आता काय अवस्था करते तुझी. माझं नशीब मी नाही, देवी आईने लिहिलंय. आणि देवी आईची इच्छा असते तेच घडतं. तसंही तुमचं खरं रूप अद्वैत साहेबांसमोर आणल्याशिवाय मी इथून कुठेच जाणार नव्हते. आणि आता मी कायमचीच या घरात असणार आहे. कारण हे घर, इथली माणसंच माझी नियती आहे, जी तुम्ही कधीच बदलू शकणार नाही बाईसाहेब. ओके. चला 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 नाश्ता करून घ्या. बाकीचे सगळे कुठे? हा, रुपाली वहिनीची देवपूजा चालू आहे. आणि बाकीचे? तन्मयी क्लासला गेलो. आणि आई त्यांच्या सोशल वर्क साठी बाहेर गेले. अच्छा, बरं. पप्पाजी जल्दी गेले ऑफिसला. अरे काय झालं? काय कुठे काय? मग काही नाही. बरं काकू, फाल्गुनी चला तुम्ही पण बसून घ्या. हो, आमच्या तिघींचा झालाय नाश्ता. ऍक्च्युली मला पण ब्रेकफास्ट नको आहे आता. मी ऑफिसला जाऊन खाईन काहीतरी. आधी भाईजी तेजस, घरातल्या घरात काय मेसेज करतोस रे फाल्गुनीला? ती इथेच आहे ना? मी मेल चेक करतोय, मेसेज नाही करते कोणाला. अरे हो अद्वैत, पण काकू तुला काही बोललीच नाही. ती मला बोलली तेजस हाय, मी तेजस. काय वांधो नाही भाईजी, ताय ताय होत असं, डोंट वरी. फाल्गुनी, मी तुला ब्लॅक कॉफी देते. हा, नाही, कॉफी घेतलीये मी सकाळीच. बरं अद्वैत ऐक, मी काय म्हणतो, ऑफिसला कसा जाणार आहेस तू? कसं जाणार आहे म्हणजे? अरे म्हणजे बाबा ऑलरेडी गेले, तू कसा जाणार आहेस? तू? अरे तुला सांगायचं राहिलं, अरे माझं ऍक्च्युली बँकेत एक काम आहे, सो मी ते करून मग ऑफिसला जाणार आहे. मला लेट होईल थोडासा. अरे बापरे, मग आधीला एकट्याला कसं काय पाठवायचं ऑफिसला? आधी तू एक काम कर, तू आज घरीच थांब. काय घरीच थांब? काय घरीच थांब? मला काम आहेत ऑफिसला. अँड डोंट वरी, मी एकटा नाही जाणार. मी मग कोण येणार आहे तुझ्या बरोबर? मी सांगू अद्वैत भाईजी जाणार नेत्रा बरोबर. ए फाल्गुनी,
हा, आणि ऑफकोर्स नेत्रा बरोबरच जाणार आहे. हा, मग ठीक आहे ना, त्यात एवढं लाजण्यासारखं काय? रोजच जातोस ना तिच्या बरोबर, मग आज काय एवढं लाजतोस? मी कुठे लाजलोय? भाईजी. मी लाजलो? अरे नेत्रा, अगं नेत्रा, नेत्रा मला सांग, तू येतेस ना माझ्या बरोबर मार्केटला? एकच मिनिट, म्हणजे मला कळलं नाही. काकू, नेत्रा तुझ्यासोबत येते का? अरे बापरे, मग आता अद्वैत एकटा कसं जाणार? बाबांनी सांगितलं त्याला एकट्याला सोडायचं नाहीये म्हणून. ही नेत्रा तुझ्यासोबत जाते, बाबा ऑलरेडी गेलेत, मी चाललोय बँकेच्या कामाला. मग अद्वैत एक काम कर, तू आज थांब, तू घरी जाऊ दे. तेजस नको ना प्लीज. काही तेजस तू पण. अद्वैत भाईजीला नेत्रा बरोबर जायचंय, तो जाऊ दे ना. हो ना भाईजी? एक मिनिट, तू सांग, तू माझ्या बरोबर येणार आहेस की आधी सोबत जाणार आहेस ऑफिसला? काकू काय तू पण ना. मी तिच्याशी बोलते ना, तिला विचारते, तू थांब. नेत्रा तू सांग. तुमचं चालू द्या हे सगळं, मी एकटा चाललोय ऑफिसला. नाही साहेब थांबा, मी येते तुमच्या बरोबर. कधी कधी जरा जास्तच एक्साइट होतात हे सगळे. तू रागावू नकोस हा. नाही नाही, रागवण्यासारखं काय त्यात? पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? म्हणजे या सगळ्याचं प्लॅनिंग कधीपासून सुरू होतं? म्हणजे सगळ्यांना सगळंच आधीपासूनच माहिती होतं. म्हणजे तुलाही आधीपासूनच माहिती होतं का सगळं? माझ्या आधीपासून? मित्र काय झालं? तू हसतेस का अशी? आणि गालावर हात का ठेवलास तू? हो काही नाही. काय झालं? काय झालं? आपण थांबूया इथेच. का? जोपर्यंत तू मला सांगत नाहीस हे सगळं काय आहे तोपर्यंत आपण थांबूया इथेच. साहेब नका ना असं करू, चला ना. आणि हे गालावर हात ठेवण्याचं काय प्रकरण आहे? आपण वावशीला जाताना, वावशीमध्ये असताना, वावशीमधून परत येताना तू अशी अचानक गालावर हात का ठेवतेस? काय आहे हे सगळं? साहेब खरंच काहीच नाहीये. मित्रा सांग ना प्लीज. साहेब चला ना, तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय ना, चला. मित्रा तुला शपथ आहे माझी, सांग काय आहे?
आईची दृष्ट लागत नसते, मैत्रिणी शपथ खरी होत नसते, शपथ सुटली शपथ सुटली शपथ सुटली. नेत्रा नाही नाही, दिस इज नॉट फेअर. तू प्रत्येक वेळी असंच करतेस आणि अशी शपथ सुटत नाही. नाही शपथ सुटली साहेब, चला आता जाऊया. सांग ना प्लीज. नाही सांगणार. ठीक आहे, नको सांगूस, आपण थांबून राहूया इथेच. सांगेन पण आता नाही. जेव्हा ती गोष्ट घडेल तेव्हा सांगेन. नेत्रा सांग ना प्लीज आता. हा कर. हा मी पोहोचतोच आहे 5 मिनिटात. खुश नको होस तू. सुटली नाहीयेस तू. जोपर्यंत मला कळत नाही हे सगळं काय आहे तोपर्यंत मी शांत नाही बसणार. तू प्रार्थना करते नैना देवीकडे की हे सगळं काय गालावर हात ठेवण्याचं प्रकरण ते लवकरात लवकर घडावं आणि खरं काय ते मला कळावं. हसतेस काय तू. चल गाडीत बस. चल नेत्रा, चल गाडीत बस. हो. ताई, तुम्ही टोकाचा विचार करताय. अद्वैत आणि नेत्राचं लग्न हे शुभ कार्य आहे, मंगल कार्य आहे. अहो, सगळं नीट होईल. पैसा, समाजातलं स्टेटस, शिक्षण हे एवढं महत्वाचं नाहीये. अद्वैत एक माणूस म्हणून, तुमचा जावई म्हणून तुम्हाला पसंत नाहीये का? राज्याध्यक्ष साहेब, असं बोलू नका हो. अहो, अद्वैत सारखा माणूस शोधूनही सापडायचा नाही. अतिशय निखळ मनाचा आहे तो. 2दाच आला होता इथे, पण अगदी इथलाच होऊन गेला. मंगलाला सुद्धा हे सगळं माहिती. माहितीये ना, सगळं माहिती. आपल्या मुलीचे लग्न व्हावं, तिने संसार थाटावा, सुखात राहावं असं कुणाला वाटणार नाही. या सुखाच्या आडोशाला जे काही घडतंय ना त्याची मनात भीती बसलीये. हे मला गमावून बसलोय आम्ही. आणि तुमच्या घरात जे काही सुरू आहे ना ते माहिती आहे आम्हाला. आणि आता नेत्राला काही झालं ना तर कसं होईल हो आमचं. नेत्रा आमच्यापासून लांब राहते. सतत सतत जीवाला एक घोर लागलेला असतो. तिला काही झालं तर. आई म्हणून तुम्हाला जे वाटतंय ते योग्यच आहे. पण आता आमच्या घरातलं वातावरण बदलतंय आणि हे सगळं नेत्रामुळे होतंय, घडतंय. तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. खरंच तुम्ही काळजी करू नका. आणि अद्वैतच्या जीवाचा धोका टळल्यानंतर त्यांना सुखाचा संसार करताना पाहून तुम्हालाही वाटेल, पटेल की तुम्ही जो निर्णय घेतलाय तो योग्य होता. सुनबाई, तुझं मन एका आईचं मन आहे शेवटी. तुझी काळजी, तुझी भीती कळते मला. पण आता महत्वाचं काय? नेत्राची इच्छा. कारण संसार तिला करायचा आहे, आपल्याला नाही. आणि खरं सांगू, नेत्राला अद्वैत मनापासून आवडतो ग. तू नेत्रासाठी कुणी परदेशातला मुलगा म्हणतेस, तो भला असेलही, पण तो नेत्राला आपल्यापासून खूप दूर घेऊन जाईल. अगं, इथे 2 तासात पुण्याला जाऊन आपली नेत्रा कशी आहे हे पाहता तरी येईल. पण तिकडे परदेशात आपली नेत्रा कशी आहे हे नाही कळायचं. आणि मुळात इतक्या दूर परदेशामध्ये नेत्रा सुखी राहील असं मला नाही वाटत. उलट अद्वैतशी जोडलेलं हे नातं नेत्राला नेहमी आपल्या जवळच ठेवेल. पटतंय का तुला? आबा हो, कसं होऊ शकतं हे लग्न? नेत्राच्या बाबतीत काय आणि कसं हे फक्त आम्हाला माहिती.
आबा या दोघांच्या पत्रिका जुळतात की नाही ते पण बघायला हवं ना. नाही, पत्रिकेची खरंच काही गरज आम्हाला गरज आहे. नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर बघूया आपण पत्रिका. ठीक आहे. जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणायचं आणि पुढे जायचं. आबा, मित्रांनं माझ्यासाठी आमच्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणं या जन्मात तरी शक्य नाही. तरी मी माझ्याकडनं जेवढं करता येईल तेवढं नक्कीच करेन. मित्राला तिच्या वडिलांची उणीव कधीही भासू देणार नाही. आणि मी तुम्हाला आज शब्द देतो, मी तुमच्या नेत्राला आयुष्यभर सुखात ठेवेन.